राम राम. मटारची भाजी बनवण्यासाठी आधी वाटण करून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 2 मध्यम आकाराचे कट केलेले कांदे घालू, 1 चिरलेला टमाटर घालू, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे घालून पाणी न घालता मिक्सरला फिरवून घेऊ. मस्त. फोडणीसाठी कढईत तेल घालू. तेल गरम झालं आहे, त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग घालू. बारीक केलेले वाटण घालून मंद आचेवरती 7 ते 8 मिनिटं परतून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिटानंतर बघा रंग बदललेला आहे, तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, 1.5 चमचा लाल तिखट घालून 1 मिनिट मसाले व्यवस्थित परतून घेऊ. मसाल्यांना तेल सुटलं आहे. 1 चमचा बेसन घालून 1 मिनिट मंद आचेवरती परतून घेऊ. 1 बोल फ्रेश मटार घालून झाकण ठेवून 1 मिनिट शिजवून घेऊ. गरम पाणी घालू. भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालावे. चवीपुरतं मीठ घालून 10 ते 12 मिनिटं शिजवून घेऊ. धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू. इथे मस्त चमचमीत झणझणीत मटारची भाजी तयार झाली.